उपोषण करीत आहे, तरी माझ्या दादाची कोणीच दखल करत नाही. कारण आज उपाशी राहणं, एक दिवस उपाशी राहणं म्हणजे सरकारला कळालं पाहिजे की हे उपाशी राहणं काय असतंय. सरकारला काय समजणं झालंय. मराठ्याच्या लेकराचं जग नुकसान झाले तरी सरकारला काशी जाग येईना झाली. मी एवढं सांगितले की जिजाऊच्या लेकी आज रणांगणात उतरले आहेत. हे उपोषण हे असं कायमच राहणार आहे. हे आम्ही खरं करून दाखवताल. कधी ना कधी या सरकारला जाग यायलाच पाहिजे. कुठं ना कुठं मनोजदादा जरांगे पाटलाची ही साखळी उपोषणाची ही अमर उपोषणामध्ये सुद्धा ह्या जिजाऊच्या लेखी साथ देऊ शकताला. जरांगे पाटील हे अंतराळी सराटीला आज 9वा दिवस आहे आणि सरकार त्यांची दखल घेत नाही. म्हणून आम्ही जळगाववासी बसलेले आहेत उपोषणासाठी. त्यांनी आमची मराठा आरक्षण हे तात्काळ मंजूर करून आम्हाला आरक्षण ओबीसी मधूनच भेटावं ही आमची इच्छा आहे आणि आमचा हक्क आहे. तर जरांगे पाटील साहेबांना, भावांना माझ्या काही जर झालं तर जीवाचं रान करू. आम्ही आता उपोषणला बसलो तर ठामे ठोक उपोषण राहणार.